हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय फुरियर सिरीज एक्सपान्शन ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इन द इंटरवल 0 to 2π. ओके, सो हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, इट इज क्लिअरली ऑड फंक्शन इफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह बोथ द पॉईंट्स आर इन्वॉल्ड इन द डोमेन. पण इथं तुमचं डोमेन काय आहे 0 to 2π. ओके, इथं जर तुमचं डोमेन -π to +π असेल तर तुम्ही -xची इमेज पण चेक करू शकता की वेदर एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ मायनस टाइम्स एफ ऑफ एक्स ऑर नॉट, असं तुम्ही चेक करू शकता. पण इथं निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत का याच्यामध्ये? नाही आहेत, म्हणून इथं ऑड इवन चेक नाही करायचं. इथं डायरेक्ट फुरियर सिरीज एक्सपान्शन जे आहे ते तुम्हाला यूज करायचं आहे. ओके, सो व्हॉट इज द फुरियर सिरीज एक्सपान्शन? इट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a0 डिवायडेड बाय 2 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 to infinity an cos of nx as the period is 2π, half of the period is pi. ओके, सो cos n pi x by pi, पाय पाय कॅन्सल होईल आणि इथं फक्त nx राहणार आहे, प्लस bn sin nx. ठीक आहे, वेअर a0 इज इक्वल टू, सो a0 इज इक्वल टू 1 by pi integration, range of integration is the domain 0 to 2π. okay, 0 to 2π f of x dx. an is equal to 1 by pi 0 to 2π f of x into cos nx dx, and bn is equal to 1 by pi 0 to 2π f of x sin nx dx. ओके, तर या 3 व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायच्या. ओके, आणि मग तुम्हाला तुमची फुरियर सिरीज मिळणार फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. सो इथं a0ची व्हॅल्यू काढताना राईट डाऊन ऑल द रिक्वायर्ड थिंग्स. सो 1 by pi 0 to 2π f of x is x itself dx, so it is equal to 1 by pi xचं इंटिग्रेशन x raised to n असेल तर x raised to nचं इंटिग्रेशन काय येतं x raised to n+1 डिवायडेड बाय n+1. तसं इथं काय येणार x raised to 1+1 म्हणजे x raised to 2 डिवायडेड बाय 2 अँड द रेंज ऑफ इंटिग्रेशन इज 0 to 2π. ओके, सो इट इज इक्वल टू 1 by pi, अप्पर लिमिट इज 2π, सो 2πचा स्क्वेअर काय होईल 4π² डिवायडेड बाय 2 मायनस 0, लोअर लिमिट इज 0. ओके, सो इट इज इक्वल टू a0 इज इक्वल टू पाय कॅन्सल होईल, बरोबर. सो 4π डिवायडेड बाय 2 दॅट इज 2π. सो a0ची व्हॅल्यू काय आली 2π. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे an. ओके, सो an इज इक्वल टू 1 by pi 0 to 2π f of x into cos nx dx. ठीक आहे, सो इथं an ची व्हॅल्यू काय येणार an इज इक्वल टू 1 by pi टाका एफ ऑफ एक्स काय आहे तुमचा x सिम्पली, सो x टाइम्स cos nx dx. okay, so it is equal to by using by parts rule. ठीक आहे, बाय पार्ट्स रूलचं आधी आपण स्टेटमेंट बघूयात. ओके, अँड देन हे सोल्युशन आपण कंटिन्यू करूयात. ठीक आहे, so what is the by parts rule of integration? uv dx is equal to u जर इन्फायनाइटली मेनी टाइम्स u जर फायनाइटली मेनी टाइम्स डिफरन्शिएबल असेल, म्हणजे आफ्टर सम स्टेज जर यूचं डेरिव्हेटिव्ह 0 येत असेल तर मग तुम्हाला यूला काय घ्यायचं आहे
सॉरी तुम्हाला असं फंक्शन चूज करायचं आहे ज्याचे डेरिव्हेटिव्स आफ्टर फायनाईट स्टेज 0 येत आहेत, असं फंक्शन तुम्हाला यू चूज करायचं आहे. आणि व्ही ते तुम्ही इन्फायनाइटली डिफरन्शिएबल जो तुमचा लिआयट रूल आहे तो तुम्ही यूज करू शकता. ओके, सो कॅरी यू ॲज फायनाइटली मेनी टाइम्स डिफरन्शिएबल अँड व्ही ॲज इन्फायनाइटली मेनी टाइम्स इंटिग्रेबल. सो इथं यू आहे तसा घ्यायचा, व्हीचं पहिलं इंटिग्रेशन मायनस यू डॅश व्हीचं दुसरं इंटिग्रेशन प्लस यू डबल डॅश व्हीचं तिसरं इंटिग्रेशन प्लस यू ट्रिपल डॅश व्हीचं चौथं इंटिग्रेशन अँड सो ऑन. सो हे जे यू व्ही बाय पार्ट्स रूल जो आहे तो हे सांगतो की पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला पहिल्या टर्ममध्ये तुम्हाला यू आहे तसा कॅरी करायचं आहे आणि व्हीचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. दुसऱ्या टर्ममध्ये व्हीचं जे आधी इंटिग्रेशन घेतलेलं आहे त्याचं परत एकदा इंटिग्रेशन आणि यूचं डेरिव्हेटिव्ह. त्याच्या पुढच्या टर्ममध्ये व्हीचं अजून एकदा इंटिग्रेशन, सॉरी V2चं अजून एकदा इंटिग्रेशन आणि यू डॅशचं परत डेरिव्हेटिव्ह. सो ही जी डॅश जे आहेत ते डॅश आपण वाढवत चाललो आहे, म्हणजे आपण त्या प्रिव्हियस टर्ममधल्या फंक्शनला डिफरन्शिएट करत चाललो आहे आणि व्हीच्या संदर्भात प्रिव्हियस टर्ममधले जे फंक्शन आहे त्याला इंटिग्रेट करत चाललेलं आहे. ओके, सो V1 V2 V3 इंटिग्रेट V1 V2 V3 डिनोट्स दॅट वी आर इंटिग्रेटिंग व्ही हाऊ मेनी टाइम्स. ओके, सो इथं an ची व्हॅल्यू जी आहे त्याच्यामध्ये आपण राईट डाऊन an. सो an इज इक्वल टू 1/π x cos nx. आता तुमचा u काय असणार आहे? ओके, सो आपण ते रेडने मार्क करूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो तुमचा u काय आहे इथं? दिस इज युअर u. ओके, दिस इज युअर u अँड दिस इज युअर v. ओके, सो बाय युझिंग बाय पार्ट्स रूल एक्स आहे तसा येईल. ओके, व्हीचं इंटिग्रेशन, व्ही म्हणजे कोण आहे? कॉस. कॉसचं इंटिग्रेशन काय? साईन. बरोबर, अँगल तोच राहतो डिवायडेड बाय अँगलमध्ये अँगल इज नॉट सिम्पल एक्स, अँगल इज मल्टिपल ऑफ एक्स. त्यामुळे तो जो मल्टिपल आहे त्याने आपल्याला डिवाइड करायला लागणार आहे. इंटिग्रेशनमध्ये आपण काय करतो, जो काही अँगलचा मल्टिपल आहे तो आफ्टर इंटिग्रेटिंग तो मल्टिपल आपण डिनॉमिनेटरमध्ये घेतो. बरोबर, मायनस यू डॅश, यू म्हणजे कोण आहे? एक्स. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1. ओके, साईनचं परत एकदा इंटिग्रेशन, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस. ओके, सो मायनस कॉस ऑफ nx. आधी हा n कॉन्स्टंट आहे तसाच राहणार आहे इंटिग्रेशनमध्ये आणि अजून एकदा n ॲड होईल. का? कारण या साईन nxला परत एकदा इंटिग्रेट केलं तुम्ही. बरोबर, सो आधीचा n आणि अजून एक n म्हणजे काय येईल? n² येईल इन द डिनॉमिनेटर. ओके, प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 0. सो इथून पुढच्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या 0 होणार आहेत. ओके, ॲज द डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज 0. म्हणून रेंज ऑफ इंटिग्रेशन काय होती तुमची? 0 to 2π. ठीक आहे, रेंज ऑफ इंटिग्रेशन इज 0 to 2π. सो an इज इक्वल टू 1/π, अप्पर लिमिट इज 2π. ओके, साईन, हां आता याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे, तर साईनवाल्या टर्म्स ज्या आहेत, साईन ऑफ एनी मल्टिपल ऑफ पाय इज ऑलवेज 0. त्यामुळे तुम्ही ही जी साईनवाली टर्म आहे ही नाही घेतली तरी चालते, कारण तिचं अप्पर लिमिटची व्हॅल्यू पण 0 आहे आणि लोअर लिमिटची व्हॅल्यू पण 0 आहे. सो ती व्हॅल्यू घेण्यात काही पॉईंटच नाही आहे. ओके, सो यू कॅन डिरेक्टली टेक 0 देअर. ओके, मायनस, आता हा मायनस आणि हा मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. ओके, सो प्लस अप्पर लिमिट काय घेणार आहे आपण? कॉस ऑफ 2nπ. ठीक आहे, एक्सच्या ठिकाणी आपण 2π घेतला आणि तो n म्हणून कॉस ऑफ 2nπ डिवायडेड बाय n² मायनस, आता लोअर लिमिट टाका. सो लोअर लिमिट टाकल्यानंतर कॉस ऑफ 0 डिवायडेड बाय n². ओके, सो इट इज इक्वल टू an इज इक्वल टू 1/π कॉस ऑफ 2nπ. इव्हन मल्टिपल जर घेतले तुम्ही पायचे तर सगळ्या इव्हन मल्टिपलला कॉसची व्हॅल्यू काय असते? +1 असते, लक्षात घ्या. सो 1/n² मायनस 1/n². ओके, सो इट इज 0. सो anची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 0. हे कायम लक्षात असू देत, कॉस ऑफ इव्हन मल्टिपल ऑफ पाय इज ऑलवेज 1 अँड कॉस ऑफ ऑड मल्टिपल ऑफ पाय इज ऑलवेज -1. ओके,
सो ए एन इज इक्वल टू 0. आता बी एन आपण फाइंड आउट करणार आहे. सो बी एन इज इक्वल टू 1/π इंटिग्रेशन 0 to 2π sin nx dx. ओके, सो इट इज इक्वल टू x टाइम्स साइन एन एक्स, एफ ऑफ एक्स इंटू साइन एन एक्स असतो ना, बरोबर. सो इट इज इक्वल टू, परत बाय पार्ट्स वापरायचं. बी एन इज इक्वल टू 1/π एक्स आहे तसाच, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स डिवायडेड बाय एन. ओके, मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह, यूचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण म्हणून इथं 1 येईल. ओके, मायनस कॉसचं परत एकदा इंटिग्रेशन, ते काय येणार आहे मायनस साइन एन एक्स आणि अजून एकदा एन म्हणून एन स्क्वेअर होईल. कायम लक्षात ठेवायचं, डिनॉमिनेटरची जी पॉवर आहे ती या केसमध्ये बाय पार्ट्समध्ये वाढतच जाते, कारण तो अँगल जो आहे तो चेंज नाही होत कधीच. आणि आफ्टर इंटिग्रेटिंग ऑलवेज तुम्ही त्यातला एक एक एन खाली घेत जाता, म्हणून डिनॉमिनेटरची पॉवर वाढत जाते. व्हॉट आर द लिमिट्स? लिमिट्स आर 0 to 2π. ओके, याच्या पुढची टर्म येणार आहे का? याच्या पुढची टर्म नाही येणार का? कारण 1चं डेरिव्हेटिव्ह 0. सो पुढच्या टर्म ऑटोमॅटिक व्हॅनिश होऊन जातील. सो बी एन इज इक्वल टू 1/π मायनस एक्स कॉस एन एक्स डिवायडेड बाय एन मायनस मायनस प्लस साइन एन एक्स डिवायडेड बाय एन स्क्वेअर. ओके, अँड द रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 to 2π. ठीक आहे. सो इथं आता परत साईनवाले टर्म्स जे आहेत त्या व्हॅनिश होतात का? कारण साइन ऑफ 2π इज 0 अँड साइन ऑफ 0 इज 0. त्यामुळे साईनची टर्म घ्यायचीच नाही आहे तुम्हाला, कायम लक्षात ठेवा. ओके, सो बी एन इज इक्वल टू 1/π मायनस 2π मायनस 2π, एक मिनिट. ओके, बी एन इज इक्वल टू 1/π मायनस 2π इंटू कॉस ऑफ 2nπ. ओके, डिवायडेड बाय एन. ओके, मायनस एक्स कॉस एन एक्स डिवायडेड बाय एन. ठीक आहे. सो कॉस ऑफ 2nπ डिवायडेड बाय एन. आता लोअर लिमिट टाकायचं. ओके, लोअर लिमिट मायनस 0च येणार आहे, कारण इथं एक्स आहे ना मल्टिपल. सो तुमचं लोअर लिमिट 0 आहे, त्यामुळे पुढची टर्म 0च येणार आहे. सो इट इज इक्वल टू बी एन इज इक्वल टू 1/π मायनस 2π आणि हा कॉस ऑफ 2nπ. कॉस ऑफ 2nπची व्हॅल्यू आताच सांगितलं की इवन मल्टिपल जर असतील पायचे तर त्याची व्हॅल्यू काय येते ऑलवेज, कॉसची व्हॅल्यू 1. सो मायनस 2π बाय एन येणार आहे तो, आणि म्हणजेच तो काय असणार आहे तर पाय कॅन्सल होऊन जाईल. इट इज सिम्पली मायनस 2/n. ओके, सो बी एन इज इक्वल टू मायनस 2/n. ए नॉट मिळालेला आहे, ए एन मिळालेलं आहे आणि बी एन मिळालेलं आहे. सो वॉट इज युअर एफ ऑफ एक्स? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू ए नॉट बाय 2. ठीक आहे, प्लस समेशन एन इज इक्वल टू 1 to इन्फिनिटी ए एन कॉस एन एक्स प्लस बी एन साइन एन एक्स. ओके, सो ए एनची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, सॉरी ए नॉटची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2π. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 2π/2 प्लस समेशन एन इज इक्वल टू 1 to इन्फिनिटी ए एन इज 0. ओके, सो 0 cos nx प्लस बी एन इज minus 2/n sin nx. Okay, so it is equal to pi plus summation n is equal to 1 to infinity minus 2/n sin nx. This is the Fourier series expansion for given function f of x. Okay, so now we will see second example.
Next question is question number 3. Find the Fourier series expansion of the function f of x is equal to x square in the interval minus pi to pi. तर इथं तुम्हाला चेक करायचं आहे की वेदर द फंक्शन इज इवन ऑर नॉट. एक्स स्क्वेअर आहे, पॉलिनॉमियल फंक्शन आहे, म्हणजे क्लिअरली त्याची पॉवर जर ऑड असेल तर ते ऑड असेल आणि ती पॉवर जर इवन असेल तर तो इवन असेल. एक्स स्क्वेअरमध्ये 2 इज इवन. ओके, पॉवर इज इवन, सो दिस फंक्शन इज इवन. पण हे तुम्हाला प्रूफ करावं लागणार आहे इथं. सो कसं प्रूफ करता येईल, तर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मिळालं की तो इवन होतो. एफ ऑफ मायनस एक्स म्हणजे काय, तो मायनस एक्सचा स्क्वेअर. ओके, सो इट इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी आता मायनस एक्स टाकलेला आहे. मायनस एक्सचा स्क्वेअर काय असतो, -1 स्क्वेअर इज 1 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो फायनली इट इज एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. सो क्लिअरली एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन. हे इव्हन का चेक करता आलं, कारण याच्यात निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पॉईंट्स या डोमेनमध्ये आहेत. -π to 0 आणि 0 to π असा तो इंटरवल आहे, म्हणजे -π to π तो इंटरवल आहे. सो त्याच्यात इव्हन पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पॉईंट्स आहेत, म्हणून ते इव्हन आहे का ऑड ते चेक करता आलं. ठीक आहे. सो एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन. इवन असेल तर आपल्याला काय माहिती आहे, bn इज डिरेक्टली 0. ओके, इफ द फंक्शन इज इवन then bn is directly 0. We don't have to calculate bn in that case. Okay, so the Fourier series for f in that case is a0 divided by 2 plus summation n is equal to 1 to infinity an cos nx. As the period is 2π, the angle of the cos will be nx. ठीक आहे. सो इथं a0 काय असतो तुमचा, a0 काय असेल तर a0 इज, जर इवन फंक्शन असेल तर डायरेक्ट तुम्ही हाफ रेंज कोसाईनचा फॉर्म्युला वापरला तरी चालतं. सो a0 इज इक्वल टू 2/L, दॅट इज 2/, हाफ ऑफ द पिरियड. पिरियड किती आहे तुमचा 2π, त्याचा हाफ किती होईल पाय. सो 2/π 0 to what is the upper end point, it is +π. so 0 to π f of x f of x dx. इथं लक्षात घ्या, हाफ रेंज कोसाईन सिरीजमध्ये हा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्हाला दिलेला आहे. 2/π 0 to π, 2/L 0 to L. पण त्या केसमध्ये कसं आहे की हाफ रेंज सिरीजमध्ये तुमचं फंक्शन जे आहे ते 0 to L या इंटरवलवरती डिफाईंड असतं. पण इथं आपण फुल रेंज सिरीज काढतोय आणि तुमचं फंक्शन -π to π वरती डिफाईंड आहे. हा फरक आहे. म्हणजे हा फॉर्म्युला जरी सेम दिसत असला हाफ रेंज सिरीज एवढा, तरी पण ॲक्च्युली ही हाफ रेंज सिरीज आहे का, नो, दिस इज फुल रेंज सिरीज. सो काय यूज केलं आपण, a0 इज इक्वल टू 2/π 0 to π f of x dx. सो इट इज इक्वल टू, इट इज सेम ॲज द फॉर्म्युला 1/π -π to π. तर इथं आपण काय करतोय, रेंज जी आहे -π to π ती हाफ करतोय. ओके, रेंज जी आहे ती हाफ करतोय आणि जो बाहेरचा मल्टिपल आहे तो इकडं 1/π त्याचा डबल करतोय. म्हणजे ॲक्च्युली आपण सेम व्हॅल्यू डिटरमाइन करतोय. सो या दोन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला तुम्ही यूज केला तरी तुमचा आन्सर इक्वलच येणार आहे. ओके, सो a0 इज इक्वल टू, दिस इज बिकॉज ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ इवन फंक्शन. ओके, सो a0 इज इक्वल टू, फर्स्ट फॉर्म्युला यूज करूयात आपण, 2/π 0 to π एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, इट इज एक्स स्क्वेअर dx. सो इट इज इक्वल टू 2/π एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन x³ डिवायडेड बाय 3, द रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 to π. ओके, सो इट इज इक्वल टू a0 इज इक्वल टू 2/π π³ डिवायडेड बाय 3. ओके, इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की इथं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट 0 झाल्यामुळे डायरेक्टली तुमची सेकंड टर्म 0 होती. हेच जर तुम्ही सेकंड फॉर्म्युला वापरला हा वाला, तर मग याच्यामध्ये तुमच्या टर्म्स विनाकारण एक्स्ट्रा येत जातात. ओके, सो तुम्ही डायरेक्टली हा हाफ रेंजवाला फॉर्म्युला वापरला तरी चालणार आहे. सो इट इज इक्वल टू π कॅन्सल होऊन जाईल, 2π² divided by 3. This is your a0. Now to find out an, same thing is applicable. ओके, जसं आपण a0 साठी केलेलं आहे तसंच तुम्ही इथं हाफ रेंजचा फॉर्म्युला
an कॅल्क्युलेट करण्यासाठी पण वापरू शकता. सो 0 टू पाय, ओके, एफ ऑफ एक्स इंटू कॉस एन एक्स डी एक्स. ठीक आहे. सो an इज इक्वल टू 2 बाय पाय 0 टू पाय एक्स स्क्वेअर इंटू कॉस एन एक्स डी एक्स. ठीक आहे. सो an इज इक्वल टू 2 बाय पाय यू व्ही वापरायचं आहे. आता तुमचा यू काय आहे तर एक्स स्क्वेअर आणि व्ही काय आहे कॉस एन एक्स. सो एक्स स्क्वेअर आहे तसा कॅरी करायचं. व्हीचं इंटिग्रेशन म्हणजे कॉसचं इंटिग्रेशन, इट इज साइन एन एक्स डिवायडेड बाय एन. ओके. मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, या साईनचं परत एकदा इंटिग्रेशन, इट इज मायनस कॉस एन एक्स, आधीचा एन आणि अजून एकदा एन येईल म्हणजे एन स्क्वेअर होईल डिनॉमिनेटरमध्ये. ओके. प्लस -2x डेरिव्हेटिव्ह 2 आणि मायनस कॉसचं इंटिग्रेशन परत मायनस साइन एन एक्स डिवायडेड बाय एन स्क्वेअर, सॉरी एन क्यूब, कारण आपण अजून एकदा इंटिग्रेट केलं त्याला. बरोबर. रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 टू पाय. सो इट इज इक्वल टू an इज इक्वल टू 2 बाय पाय. आता अप्पर लिमिट काय आहे तुमचं पाय आणि लोअर लिमिट काय आहे 0. सो साईनवाल्या ज्या टर्म्स आहेत तर परत एकदा साइन ऑफ एन पाय इज ऑलवेज 0 फॉर एनी मल्टिपल ऑफ पाय. त्यामुळे तुम्ही एक्सची व्हॅल्यू पाय टाकली काय किंवा 0 टाकली काय, साईनच्या टर्म्स ज्या आहेत त्या व्हॅनिश होणार आहेत. ओके. सो साईनच्या टर्म्स घ्यायच्याच नाहीत, फक्त कॉसवाल्या टर्म्स घ्यायच्या. सो काय येणार इथं 2x कॉस एन एक्स डिवायडेड बाय एन स्क्वेअर, रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 टू पाय. ठीक आहे. सो an इज इक्वल टू 2 बाय पाय 2 पाय इंटू कॉस ऑफ एन पाय डिवायडेड बाय एन स्क्वेअर मायनस 0. एक्सची व्हॅल्यू 0 आहे ना, सो इथं 0 टाकला की तो 0 होऊन जाईल. सो an इज इक्वल टू 2 बाय पाय 2 पाय इंटू मायनस 1 रेज टू एन बाय एन स्क्वेअर. ठीक आहे. पाय पाय कॅन्सल होऊन जाईल, 2 टू 4 होऊन जाईल. सो इट इज इक्वल टू an इज इक्वल टू 4 इंटू मायनस 1 रेज टू एन डिवायडेड बाय एन स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ an. या केसमध्ये bn काय आहे 0, कारण आपण एका इव्हन फंक्शनची फुरियर सिरीज काढतोय. इव्हन फंक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे बेसिक इव्हन आणि ऑड फंक्शन्स काय आहेत कॉस आणि साईन. सो जर एखादं इव्हन फंक्शन असेल तर त्याच्या सिरीज एक्सपान्शनमध्ये ऑडवाली टर्म कशी येईल अँड साईन इज ऑड. सो साईनचा कोएफिशियंट जो आहे bn तो नक्कीच 0 असला पाहिजे. ओके. सो फुरियर सिरीज f ऑफ x इज इक्वल टू f of x is equal to a नॉट डिवायडेड बाय 2. a नॉटची व्हॅल्यू काय आहे, a नॉटची व्हॅल्यू आहे 2 पाय स्क्वेअर बाय 3. सो 2 पाय स्क्वेअर बाय 3 डिवायडेड बाय 2. ओके. दिस इज युअर a नॉट बाय 2 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी 4 इंटू मायनस 1 रेज टू n. an ची व्हॅल्यू काय आहे 4 इंटू मायनस 1 रेज टू n डिवायडेड बाय n स्क्वेअर cos nx. Okay. So it is finally f of x is equal to f of x so f of x is equal to 4 into minus 1 raised to n by n square cos nx, that is f of x is equal to
2 कॅन्सल होऊन जाईल, पाय स्क्वेअर बाय 3 so it is 4 into minus 1 raised to n divided by n square cos nx. Okay, that is f of x is equal to pi square by 3 plus summation n is equal to 1 to infinity 4 into minus 1 raised to n divided by n square cos nx. Okay, now next question is find the Fourier series expansion for x cube. Okay, so x cube साठीचं Fourier series expansion काढायचं आहे तुम्हाला. सो परत एकदा एक्स क्यूब जो आहे तो मायनस पाय टू पायमध्ये डिफाईन केलेला आहे. मग तुम्हाला चेक करता येईल की ऑड आहे का इव्हन आहे का, कारण निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स पण आहेत, बरोबर. सो क्लिअरली एक्स क्यूब ऑड फंक्शन आहे. का बरं, कारण त्याची पॉवर काय आहे 3 अँड इट इज ऑड. ओके, सो एफ ऑफ तरी पण आपल्याला प्रूफ करायला लागेल, म्हणून आपण एफ ऑफ मायनस एक्स कन्सिडर करूयात. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एक्स ब्रॅकेट क्यूब, सो इट इज इक्वल टू मायनस x cube. Okay, minus x into minus x into minus x, it is minus x cube. So it is clearly equal to minus of f of x. Okay, so the condition of odd function is satisfied now. F of minus x is equal to minus times f of x. So f is odd function आणि odd असेल तर त्याच्यामध्ये इवन फंक्शनचे कोइफिशियंट्स येतील का. We know that constant function and cos function are the even functions. So तुमच्या फुरियर सिरीजमधला ए नॉट आणि ए एन हे मस्ट बी 0 असायला हवेत. ओके, सो ए नॉट इज इक्वल टू ए एन इज डायरेक्टली इक्वल टू 0. सो फक्त काय कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, बी एन कॅल्क्युलेट करायचं. सो बी एन इज इक्वल टू 1 बाय ओके, सो यू कॅन यूज हाफ रेंज साईन फॉर्म्युला हिअर. इथे तुम्ही काय वापरू शकता, हाफ रेंज साईनचा जो फॉर्म्युला आहे तो वापरू शकता ॲज इट इज, म्हणजे 2 बाय पाय, रेंज ऑफ इंटिग्रेशन विल बी 0 टू पाय. ओके, एफ ऑफ एक्स इंटू साइन एन एक्स डी एक्स. ठीक आहे, सो बी एन इज इक्वल टू 2 बाय पाय एफ ऑफ एक्स इज वॉट, एक्स क्यूब. सो एक्स क्यूब आहे तसं येईल, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स डिवायडेड बाय एन मायनस एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, परत एकदा कॉस एन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्सचं इंटिग्रेशन मायनस साईन एन एक्स डिवायडेड बाय हा आधीचा एन आणि परत एन म्हणजे एन स्क्वेअर. ओके, प्लस 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 6x इंटू मायनस साईनचं परत एकदा इंटिग्रेशन कॉस एन एक्स डिवायडेड बाय एन क्यूब एन स्क्वेअर आणि परत एकदा एन मायनस 6xचं डेरिव्हेटिव्ह 6 कॉस एन एक्सचं परत एकदा इंटिग्रेशन साइन एन एक्स डिवायडेड बाय एन रेज टू 4, रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 टू पाय. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, 6च्या पुढं आपण डेरिव्हेटिव्ह का नाही घेतलं, कारण 6च्या पुढं डेरिव्हेटिव्ह 0 येतं आणि म्हणून पुढच्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या व्हॅनिश होतात. ओके, सो बी एन इज इक्वल टू 2 बाय पाय, परत सेम रूल अप्लाय करायचं, ज्या साईनवाल्या टर्म्स आहेत त्या डायरेक्टली कॅन्सल होऊन जातील. का, कारण पाय आणि 0 दोन्ही टाकल्यानंतर साईनची व्हॅल्यू 0च येणार आहे. ओके, साइन ऑफ 0 इज 0, साइन ऑफ एन पाय इज 0, त्यामुळे या दोन टर्म्स डायरेक्ट व्हॅनिश होऊन जातात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे आता, कॉसवाल्या टर्म्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला लिमिट्स पुट करायचे. सो कॉस मायनस कॉस एन पाय डिवायडेड बाय एन प्लस 6x टाइम्स कॉस एन पाय डिवायडेड बाय एन क्यूब. ओके,
so it is 0 to pi. So Bn is equal to 2 by pi. Bn is equal to 2 by pi. x ची व्हॅल्यू आता पाय टाकणार आहे आपण. सो पाय क्यूब इंटू मायनस ऑफ कॉस एन पाय डिवायडेड बाय एन प्लस 6 पाय कॉस एन पाय डिवायडेड बाय एन क्यूब. ओके, मायनस द लोअर लिमिट इज 0. सो लोअर लिमिट काय आहे तुमचं 0. सो पहिली टर्म डायरेक्ट 0 होऊन जाईल कारण इथं एक्स क्यूब आहे. सो एक्सची व्हॅल्यू 0 टाकली की ती 0 होऊन जाईल. 6 दुसरी टर्म पण 0 होऊन जाईल. यस, म्हणजे आफ्टर पुटिंग लोअर लिमिट यू आर गेटिंग 0 ॲट बोथ द प्लेसेस. ओके, सो Bn इज इक्वल टू, कारण इथं एक्स क्यूब आहे आणि इथं एक्स आहे, सो त्या टर्म्स 0 होऊन जातील लोअर लिमिट टाकल्यानंतर. सो फक्त काय उरणार आहे इथं 2 बाय पाय. इथं पाय क्यूब होतं ना, यस इथं पाय क्यूब आहे. ओके, सो पाय क्यूब मायनस कॉस एन पाय इज मायनस ऑफ -1 रेज टू एन डिवायडेड बाय एन. ओके, प्लस 6 पाय इंटू -1 रेज टू एन डिवायडेड बाय एन क्यूब. ठीक आहे, दोन्ही टर्म्समधून यू कॅन टेक पाय क्यूब पाय इन कॉमन. सो Bn इज इक्वल टू okay, so you can take pi in common. So pi बाहेर येईल, आतमध्ये उरणार आहे 6 इंटू -1 रेज टू n बाय n क्यूब. सेकंड टर्म मी आधी घेतली कारण ती पॉझिटिव्ह आहे आणि ही टर्म निगेटिव्ह आहे म्हणून ती मध्ये घेऊयात. सो मायनस पाय स्क्वेअर इंटू -1 रेज टू n डिवायडेड बाय n. ओके, यू कॅन टेक -1 रेज टू n ऑल्सो -1 रेज टू n इन कॉमन. ओके, -1 रेज टू n ला पण तुम्ही बाहेर घेऊ शकता. सो Bn इज इक्वल टू 2 इंटू पाय कॅन्सल झाला -1 रेज टू n स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 6 बाय n क्यूब मायनस पाय स्क्वेअर बाय n. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ Bn. ओके, now the next question is find the Fourier series expansion of the function f of x is equal to mod x. Okay, so f of x is equal to mod x. Okay, we know that f of minus x is same as mod of minus x is same as mod x, which is equal to f of x. So clearly f is even function. Since f of minus x is equal to f of x, f is even function. ओके, म्हणजे परत तेच इवन फंक्शन असेल तर आपण काय इव्हॅल्युएट करतो, फक्त a नॉट आणि an. ओके, सो a नॉट इज इक्वल टू 1 बाय पाय इंटिग्रेशन नाउ यू कॅन यूज द फॉर्म्युला फॉर हाफ रेंज. ओके, इथं फुल रेंजचा फॉर्म्युला वापरला ना की आपण जो लोअर एंड पॉईंट आहे तो तुमचा -पाय राहतो आणि हाफ रेंज वापरला की 0 होतं. सो तुम्ही फुल रेंजच्या ऐवजी हाफ रेंज वापरा म्हणजे तुम्हाला ते अजून सोपं वाटेल. सो इथं 2 बाय पाय येणार आहे, 0 टू पाय. ठीक आहे, 2 बाय पाय 0 टू पाय. एफ ऑफ एक्स इज मॉड एक्स dx. आता मला सांगा, तुम्ही इंटिग्रेट करतायत 0 टू पायवरती, मग त्या केसमध्ये तुमचं जे फंक्शन आहे किंवा तुमचा जो एक्स आहे तो ऑलवेज पॉझिटिव्ह राहतो ना, आणि पॉझिटिव्ह असेल तर मॉड एक्सची व्हॅल्यू काय येणार, एक्स ओनली. म्हणजे मॉड ऑफ 2, मॉड ऑफ 3, मॉड ऑफ 4, एव्हरीथिंग इज द नंबर इट सेल्फ ना. सो पॉझिटिव्ह रेंजवरती तुम्ही इंटिग्रेट करताय म्हणून तुम्हाला आहे तसं तुम्ही मॉड एक्सची व्हॅल्यू एक्स घेतली तरी चालणार आहे. ठीक आहे, सो a नॉट इज इक्वल टू 2 बाय पाय 0 टू पाय
एक्स डी एक्स. सो ए नॉटची व्हॅल्यू येईल 2/π इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2. ओके, सो ए नॉट इज इक्वल टू 2 कॅन्सल होईल, रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 to π आहे बरोबर. सो 2 कॅन्सल झालं, ठीक आहे. सो पाय स्क्वेअर डिवायडेड बाय पाय, दॅट इज पाय ओनली. सो ए नॉटची व्हॅल्यू आली पाय. तर आपण ए एन बघणार आहे. सो ए एन इज इक्वल टू 2/π. परत हाफ रेंज कोसाईनचा फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही. सो 2/π रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 to π एक्स टाइम्स कॉस एन एक्स डी एक्स, सॉरी मॉड एक्स टाइम्स कॉस एन एक्स डी एक्स. पण परत तेच 0 to π मध्ये एक्स जो आहे तो तुमचा पॉझिटिव्ह आहे ना, म्हणून तुम्ही तिथं आहे तशी मॉड एक्सची व्हॅल्यू एक्स घेतली तरी चालणार आहे. सो 2/π 0 to π एक्स टाइम्स कॉस एन एक्स डी एक्स, ठीक आहे. सो ए एन इज इक्वल टू 2/π. यू व्ही वापरायचं आहे, एक्स आहे तसाच, कारण एक्स म्हणजे तुमचा यू आहे. आणि कॉसचं इंटिग्रेशन काय, साईन एन एक्स डिवायडेड बाय एन. ओके, मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. ओके, आणि साईनचं परत एकदा इंटिग्रेशन मायनस कॉस एन एक्स डिवायडेड बाय एन आणि अजून एकदा एन म्हणजे एन स्क्वेअर. कायम लक्षात ठेवायचं, in case of uv you have to increase the powers of denominators serially. Okay, so an is equal to 2/π. परत तेच साईनवाल्या टर्म्स घ्यायच्याच नाहीत का, कारण साईन 0 आणि साईन पाय दोन्हीच्या व्हॅल्यूज 0च येतात. सो इथं फक्त काय येणार, मायनस मायनस प्लस होईल, कॉस एन एक्स डिवायडेड बाय एन स्क्वेअर. ओके, 0 to π. सो हिअर इट इज an is equal to 2/π cos n pi is minus 1 raised to n divided by n square minus cos 0 is 1, so 1 by n square. So this is the value of an. So what is the series? F of x is equal to a naught ची value pi आलेली आहे, so pi by 2 plus summation n is equal to 1 to infinity. an ची value आलेली आहे 2/π minus 1 raised to n divided by n square minus 1 by n square into cos of nx. This is the Fourier series expansion for mod x. Okay. Now the next question is find the Fourier series to represent the function f of x is equal to pi square minus x square in the interval minus pi less equal x less equal pi. ओके, तर आपल्याला चेक करायचं की वेदर इट इज इवन और ऑड, कारण आता हा जो इंटरवल आहे तो परत -π to π आहे. सो आपण हे जे फंक्शन आहे ते इवन आहे का ऑड आहे ते चेक करूयात. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं ते फंक्शन आहे. ओके, सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू pi square minus x square. So again it is pi square minus x square. Okay, which is same as f of x. Hence f of x is even function. म्हणजे परत तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फक्त a नॉट आणि an. bn इज 0 ॲट दॅट टाईम. ओके, हेन्स bn इज इक्वल टू 0. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण bn इज इक्वल टू 0 मे बी लिहिलं नाही आहे, वरती लिहिलं आहे का बघा बरं. सो bn इज इक्वल टू 0 हे मेन्शन करायला हवं. इथं मेन्शन करा bn इज इक्वल टू 0. ओके, सो द नेक्स्ट एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन, bn इज इक्वल टू 0 विच इम्प्लाइज दॅट a नॉट इज इक्वल टू 1 सॉरी आता आपण हाफ रेंज कोसाईनचा फॉर्म्युला वापरणार आहे, लक्षात ठेवा, कारण इवन फंक्शन आहे. सो 2/π रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 to π एफ ऑफ एक्स इज पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. So it is equal to 2/π pi squareचं इंटिग्रेशन pi square into x minus x squareचं इंटिग्रेशन x cube by 3 range of integration 0 to π. Okay, so a naught is equal to 2/π pi square into pi, so pi cube होईल after putting upper limit, minus परत pi cube by 3 minus
द लोअर लिमिट इज 0. सो 0 टाकल्यानंतर आन्सर 0च मिळणार आहे आपल्याला, कारण दोन्हीकडे एक्स आणि एक्स क्यूब म्हणजे एक्स आहेच आहे. ओके, सो हिअर इट इज 2/π इंटू 3π³ मायनस π³ 3π³ मायनस π³ डिवायडेड बाय 3. डिनॉमिनेटर सेम केलं. ओके, सो इट इज a0 इज इक्वल टू 2/π 3π³ minus π³ is 2π³. So 2π³ divided by 3. Pi cancel होईल. 2 into 2 4 होईल. So 4π² by 3. This is your a0. Now an is equal to 2/π 0 to pi. F of x is π² minus x² into cos nx dx. Okay, into cos nx dx. So an is equal to 2/π, use uv rule. Okay, so π² minus x² as it is येईल π² minus x². cos चं इंटिग्रेशन sin nx divided by n. ओके, मायनस π² minus x² चं डेरिव्हेटिव्ह. π² चं डेरिव्हेटिव्ह तर 0 कारण तो कॉन्स्टंट आहे. मायनस x² चं डेरिव्हेटिव्ह मायनस 2x. ओके, इंटू साइन nx चं इंटिग्रेशन इट इज मायनस कॉस nx डिवायडेड बाय n आणि अजून एकदा n म्हणजे n² होईल. ओके, आफ्टर दॅट प्लस मायनस 2x चं डेरिव्हेटिव्ह मायनस 2 आणि ह्या मायनस कॉस nx चं परत एकदा इंटिग्रेशन मायनस साइन nx. ओके, डिवायडेड बाय n² आणि अजून एकदा n म्हणजे काय होईल n³. रेंज ऑफ इंटिग्रेशन 0 to π. तेच साइन कॉसचेच इंटिग्रेशन्स आपण वारंवार प्रत्येक प्रॉब्लेममध्ये घेतोय, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे की प्लस कॉस असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं प्लस साइन आणि मायनस साइन असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं प्लस कॉस. सो इट इज 2/π π² minus x². ओके, sin nx divided by, wait a minute, we have to cancel that sin terms of sin function. ओके, कारण त्या झिरोच होऊन जातात. सो आपण साईनचं फंक्शन साईनच्या टर्म्सच घेणार नाही आता. ओके, सो आता आपण काय करणार आहे, फक्त कॉस्टच्या टर्म्स घेणार आहे. सो कॉस्टची जी टर्म आहे ती फक्त पॉझिटिव्ह करून कॅरी करा. सो मायनस मायनस आणि हा आतला मायनस म्हणजे फायनली इट इज मायनस 2x cos nx डिवायडेड बाय n². यात पण लोअर लिमिट 0 आहे ना, सो लोअर लिमिटवाली टर्म येणारच नाही कारण आता इथं 2x आहे ना, x असल्यामुळे तो 0 टाकला की 0 होऊन जाईल. फक्त इथं अप्पर लिमिटवाली टर्म येणार आहे. सो व्हॉट इज युअर an इन दिस केस, इट इज 2/π minus 2π into minus 1 raised to n. cos nπ ची व्हॅल्यू -1 raised to n डिवायडेड बाय n². ठीक आहे, सो पाय कॅन्सल होऊन जाईल. ओके, 2 to 4 होऊन जाईल. सो -4 into -1 raised to n डिवायडेड बाय n². दिस इज युअर an. सो द फुरियर सिरीज फॉर द गिवन फंक्शन इज f of x इज इक्वल टू a0 डिवायडेड बाय 2. a0 ची व्हॅल्यू काय आहे, a0 is 4π² by 3. So 4π² by 3 divided by 2 plus summation n is equal to 1 to infinity minus 4 minus 1 raised to n divided by n² cos nx. bn च्या टर्म्स bn sin nx ची टर्म येणारच नाही कारण bn 0 आहे, कारण हे इवन फंक्शन आहे. ओके, सो इट इज इक्वल टू f of x is equal to 2π² by 3 plus summation n is equal to 1 to infinity minus 4 minus 1 raised to n divided by n² cos nx. Okay, to represent f of x is equal to x² minus 2 in -2 less than x less than 2. Okay, so this is including, this domain is including negative positive points. Okay, so we can check for odd or even function. So f of x is equal to
x square minus 2. So we have to check whether it is odd or even. So replace x by minus x. F of minus x is equal to minus x square minus 2. So x square minus 2, which is same as f of x. So this is clearly even function. Hence f of x is even function. So we can directly say that Bn is equal to 0 for this series. So we have to only find out a0 and an. So a0 is equal to, you can use the formulae for half range series, okay, directly 2 by pi. Here the period is not pi, 2 pi, here the period is 4, okay. So we can write 2 by 2, okay. 2 is what? The denominator 2 is half of the period. Range of integration 0 to 2, f of x is x square minus 2 dx. So it is equal to, a0 is equal to x cube by 3 minus 2x, the range of integration 0 to 2. So a0 is equal to 2 cube by 3, that is 8 by 3, minus 2 into 2 is 4, minus 0, because the lower limit is 0. So 8 by 3 minus 4 is 8 minus 12 divided by 3, that is minus 4 by 3. So the value of a0 is minus 4 by 3. Now an is equal to 2 by half of the period, that is 2. Range of integration 0 to 2 x square minus 2 multiplied by cos of n pi x divided by L, that is half of the period. So half of the period is 2. So n pi x divided by 2 dx, okay. So it is equal to 2 by 2, 2 will be cancelled. So an is equal to 0 to 2 x square minus 2 into cos of n pi x divided by 2 dx. So we have to integrate by using by parts. So by using by parts, an is equal to, u is x square minus 2 now, and v is cos of n pi x by 2. So take u as it is, x square minus 2 into derivative of, sorry, integration of cos, it is sin n pi x divided by 2, the whole divided by n pi by 2. Why? Because we are integrating, आणि आपण त्या केसमध्ये काय करतो, जो मल्टिपल आहे अँगलचा इंडिपेंडंट व्हेरिएबलचा, तो आपण ॲज इट इज खाली कॅरी करतो, ओके. मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह 2x, ओके. साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस n pi x divided by 2 divided by, again we are integrating, so the power of n pi by 2 will increase. So n pi by 2 square, okay, plus derivative of 2x, it is 2, integration of minus cos, it is minus sin, n pi x divided by 2, the whole divided by n pi by 2 bracket q. Now we are one more time integrating it, okay. So an is equal to the range of integration, write down the range of integration, it is 0 to 2, okay. So an is equal to x square minus 2. Now after putting the limits, upper limit, after putting the upper limit, you are getting sin of n pi into 2 divided by 2. So 2 will be cancelled. So in that case also you are getting sin of n pi, and sin of n pi is 0. So again the terms of sin will get cancelled. Why? Because you have lower limit 0 where the value of sin is already 0, and the upper limit 2, after putting x is equal to 2, they are getting cancelled, they are getting 0 value. So we can cancel the terms of sin, we are just taking the middle term, okay. So minus 2x
minus minus will be plus, make it plus, okay. So 2x cos of n pi x divided by 2 the whole divided by n pi by 2 bracket square, okay. So this is the middle term, simplified middle term. Now the upper limit is 2 and lower limit is 0. So an is equal to, after putting upper limit 2, you are getting 2 into 2, that is 4 multiplied by cos of n pi. Cos of n pi is 2 will be cancelled after putting x is equal to 2. So cos of n pi is minus 1 raised to n divided by n pi by 2 bracket square. Okay, so we have to simplify this. Okay, so an is equal to 4 into minus 1 raised to n, 4 into minus 1 raised to n divided by n square pi square divided by 4. Okay, so you can take this 4 is the denominator of denominator, so we can take it in the numerator. So an is equal to 4 4s are 16, so 16 minus 1 raised to n divided by n square pi square. This is the value of an, okay, and clearly bn is equal to 0 because this is even function. So the series for this function is x square minus 2 is equal to a naught is equal to minus 4 by 3, so divided by 2 you will get minus 2 by 3 plus summation n is equal to 1 to infinity. An is equal to 16 minus 1 raised to n divided by n square pi square cos of n pi x divided by L. L is the half of the period. In this case the period is 4, so half of the period will be 2. So this is the Fourier series expansion for the given even function. After that, next is find the Fourier series to represent f of x is equal to x, where minus 2 is less than x is less than 2. So f of x plus 4 is equal to x. Again the period is 4, okay, but the function now here given is odd function, since f of minus x is equal to minus x, which is equal to minus times f of x, hence f is odd, okay. So we have to so we can directly write down a naught is equal to an is equal to 0, since for odd functions we don't have these coefficients a naught and an in the series. So we have to only find out bn. So bn is equal to, you can use the formula for half range, okay. So why we are using the formula of half range? Because it is also there for the integrations of even and odd functions. So bn is equal to, just take 2 by 2, okay, because the half of the period is 2, 0 to 2, okay, bn. So we are finding bn, so f of x into sine n pi x divided by 2, half of the period, dx. So it is equal to, bn is equal to 0 to 2 f of x is x itself into sine n pi x divided by 2 dx. Use uv by parts rule for the integration. So bn is equal to, take x as it is, okay, the integration of sine, it is minus cos n pi x divided by 2 divided by n pi by 2, okay, minus derivative of x, it is 1, integration of minus cos, it is minus sine
n pi x divided by 2 the whole divided by n pi by 2 bracket square. Okay, the range of integration 0 to 2. Now bn is equal to this is minus cos. Okay, so bn is equal to, after putting limits you will get x is equal to 2 टाकल्यानंतर काय होईल, परत साईनच्या टर्म्स व्हॅनिश होतील. का? कारण साईन एन पाय 0 असतो आणि एक्स इज इक्वल टू 2 टाकलं की 2 कॅन्सल होऊन फक्त एन पाय उरणार आहे. सो साईनची टर्म घ्यायचीच नाही. ओके, सो काय करायचं आहे, फक्त कॉस्टची टर्म घ्यायची आणि लिमिट सबस्टिट्यूट करायचे. सो एक्स इज इक्वल टू 2 टाकल्यानंतर 2 इंटू मायनस कॉस एन पाय डिवायडेड बाय एन पाय बाय 2. okay, minus lower limit is 0. So after putting the lower limit, x is 0 here, so you will get 0. So bn is equal to 2 into minus 1 raised to n divided by minus of minus 1 raised to n divided by n pi by 2. So bn is equal to, you can take that 2 in the denominator, shift it to the numerator. So 2 into 2 will be 4. So minus 4 into minus 1 raised to n divided by n pi. This is the value of bn in this case. So what is the series expansion? It is x is equal to summation a naught is 0. So summation n is equal to 1 to infinity minus 4 into minus 1 raised to n divided by n pi sin n pi x divided by L. L is the half of the period. It is 2. Okay. So this is the solution. After that, question number 10. Find the Fourier series expansion. Find the Fourier series expansion of the function f of x is equal to 2x minus 1 defined in the interval minus 1 less than x less than 1 and period is 2. So f of x is equal to 2x minus 1. Is it odd or even? You can check. F of minus x is equal to 2 times minus x minus 1, that is minus 2x minus 1. Okay, so this is not equal to f of x, or it is not negative of f of x. Okay, so this is neither odd nor even. Hence f of x is neither odd nor even. So what we can do, we can directly use the formula for, here a naught, an, bn all are present. Okay, so we can directly use the formula of Fourier series expansion. Okay, so what is the period? Period is 2 here. Okay, the period is 2. So a naught is equal to 1 by half of the period is 1, integration, range of integration as it is the domain given. What is the domain given? It is minus 1 to 1. So minus 1 to 1. तर ज्यावेळी तुम्हाला ऑड इवन फंक्शन नसतं त्यावेळी तुम्ही ॲज इट इज तीच रेंज घेऊन इंटिग्रेट करायचं असतं. ओके, आणि हाफ ऑफ द पिरियड जो आहे तो ॲज इट इज डिनॉमिनेटरमध्ये येईल. सो minus 1 to 1 f of x is 2x minus 1 dx. So it is equal to a naught is equal to x square minus x, the range of integration minus 1 to 1. So a naught is equal to 1 square minus 1 plus, sorry, minus 1 square is again 1 minus, okay, minus 1. So a naught is equal to 1 minus 1 minus 1 plus 1. Okay, so like terms 0 होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील.
So a naught is equal to 0. Wait a minute, we have minus here. Okay, so this is not plus, this is minus. Okay, so we have minus 1 here. Okay, so minus 1 is your a naught. So a naught is equal to, sorry, minus 1 will be your a naught, that is minus 2. Wait a minute, both are minus, so minus 1 minus 1, so it is minus 2. So a naught is equal to minus 2. Now find out an. An is equal to again 1 by half of the period, that is 1. Range of integration minus 1 to 1. F of x is 2x minus 1 multiplied by cos n pi x divided by L. L is half of the period, it is 1. So cos n pi x will be there. Okay, dx. Take it in bracket. So an is equal to, use uv, 2x minus 1 into integration of cos sin n pi x divided by n pi minus 2x minus 1 चा डेरिवेटिव 2 इंटिग्रेशन ऑफ साइन मायनस कॉस एन पाय एक्स डिवायडेड बाय एन पाय आधीचा आणि परत एकदा एन पाय, सो एन पायचा स्क्वेअर येईल. ओके, राईट डाऊन दिस इन स्क्वेअर ब्रॅकेट अँड द लिमिट्स आर -1 to 1. ओके, परत तेच, तुम्ही एक्स इज इक्वल टू 1 घ्या किंवा एक्स इज इक्वल टू -1 घ्या. साईनची जी टर्म आहे ती व्हॅनिश होणार आहे. का? कारण साईन एन पाय आणि साईन मायनस एन पाय हे ऑलवेज 0 असतात. सो पहिली टर्म येणारच नाही. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, सेकंड टर्ममध्ये इव्हॅल्युएट करायचं आहे लिमिट्स टाकून. सो 2 टाइम्स कॉस एन पाय एक्स डिवायडेड बाय एन स्क्वेअर पाय स्क्वेअर -1 to 1. -1 to 1. So an is equal to after putting x is equal to 1 you will get 2 times cos of n pi, that is -1 raised to n divided by n square pi square, and after putting lower limit 2 times cos of minus n pi, it is again -1 raised to n divided by n square pi square. So both the terms are equal with opposite signs. So an is equal to 0. An is equal to 0. Now bn is equal to bn is equal to 1 by 1 -1 to 1 2x minus 1 into sin n pi x, okay, dx. So it is given by bn is equal to, again use uv rule, so 2x minus 1 into integration of sin, it is minus cos n pi x divided by n pi minus 2 times integration of minus cos minus sin n pi x divided by n pi square. Okay, range of integration -1 to 1. So bn is equal to, after putting x is equal to 1 you will get
sin n pi and sin minus n pi, both the things are 0, so cancel the terms of sin. Okay, you will get 2 minus 1 into minus cos n pi, that is minus 1 raised to n divided by n pi, minus, this minus is for lower limit, okay, minus 2 minus 1 into cos of minus n pi is also minus 1 raised to n, so minus 1 raised to n divided by n pi. Okay, so it is equal to Bn is equal to minus 1 raised to n divided by n pi minus 2 minus 1 is minus 3. Okay, so minus 3 आणि हा बाहेरचा मायनस, सो प्लस 3 into, again inside we have minus, so it is minus of minus 1 raised to n divided by n pi, so finally it is Bn is equal to minus 1 raised to n minus 3 into minus 1 raised to n, the whole divided by n pi. Okay, so Bn is equal to minus 4 into minus 1 raised to n divided by n pi. So this is the value of Bn. An is equal to 0 already. Okay, now next is find half range sine series. Okay, next is question number 11 and it is half range sine series. Half range sine series for f of x is equal to e raised to minus x. Okay, so f of x is equal to e raised to minus x where 0 is less than x is less than 1. सो कायम लक्षात ठेवायचं, हाफ रेंज साईनच्या केसमध्ये तुम्हाला ऑलवेज 0 to l किंवा 0 to पाय किंवा 0 to 1 या टाईपचे इंटरवल्स गिवन असतात, जे की आपण ॲज इट इज इंटिग्रेशनसाठी घेतो, रेंज ऑफ इंटिग्रेशन म्हणून. ओके, सो इथं कसं येईल, Bn फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. साइन सिरीज म्हटलं की आपण फक्त Bn कॅल्क्युलेट करतो हाफ रेंज साइन सिरीजमध्ये. ओके, सो Bn इज इक्वल टू 1 by formula for half range Bn, it is 2 by L range of integration 0 to L f of x into sin n pi x divided by L dx हा फॉर्म्युला आहे. सो इथं Bn, इथं तुमचं L ची व्हॅल्यू काय आहे, L इज इक्वल टू 1. सो एव्हरीवेअर वी विल हॅव 1. ओके, सो 2 into 0 to 1 f of x is e raised to minus x sin e raised to minus x sin n pi x dx. Now both of them e raised to minus x and sin n pi x, both of them are not finitely many times differentiable. Both of them are infinitely many times differentiable. Infinitely many derivatives exist होतात. सो इथं आपण UV रूल वापरू शकतो का? नो, इथं आपण UV रूल नाही वापरू शकत. मग काय करता येईल इथं,